नमस्कार. खरं तर कालच्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक लोक बिथरली आहेत आणि त्यापैकी एक अर्थात संजय राऊत नावाचा माणूस. आपल्याकडे एक म्हण आहे, मेंदू गुडघ्यात असणं म्हणजे काय, अक्कल नसणं. आणि माणसाचा मेंदू गुडघ्यात असला की तो माणूस काही बरळतो. पण तरीही आमच्याकडे याच्यावरती एक उपाय आहे. का बरं? संजय राऊतांनी ज्यांच्यावर टीका केली ते व्यक्तिमत्व हे सर्वसामान्य नाही आहे. ते व्यक्तिमत्व अर्थात संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे. ते जसे खासदार आहेत तसे ते डॉक्टरसुद्धा आहेत. आणि त्यांनी जे काही वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे ते आहे MS ऑर्थो, अर्थात ते अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. संजय राऊतांच्या गुडघ्यातला मेंदू काढून पुन्हा बुद्धीवर आणण्याकरता दादा आपण प्रयत्न करावे, माझी आपणास विनंती आहे. खरं तर हातातलं सगळं गेल्यानंतर माणूस किती बरळू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत. तर श्रीकांतदादांच्या 10 फुटामध्ये सुद्धा येण्याची ज्यांची योग्यता नाही आहे तो व्यक्ती आज त्यांच्यावर जाऊन टीका करतो. मुळात खासदार होण्याकरता लोकांमध्ये जावं लागतं, घरात बसून बोलून खासदार होता येत नाही, याची नोंद आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जो व्यक्ती इतके वर्ष खासदार होत गेला पण मग त्याच्यामागे काय होतं? त्याच्यामागे केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राटांचा आशीर्वाद होता. राहिला विषय घराणेशाहीचा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपल्या पुत्रप्रेमास्तव उद्धव ठाकरे यांना संधी दिली. आयुष्यात संधी सगळ्यांना मिळत असते, फक्त मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का कोळसा करायचा हे त्याने ठरवायचं असतं. या महाराष्ट्रानं मागील काळात त्यांच्या चिरंजीवांना देखील संधी दिली, मात्र त्या संधीचं सोनं करण्याऐवजी त्यांनी कोळसा अधिक केला. त्यामुळं आदरणीय श्रीकांतदादांविषयी, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विषयी बोलताना संजय राऊतांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. हे काय, आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशामुळे सगळी मंडळी संयमित होती. आज केवळ श्रीकांतजी हे केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठेही हिंदू धर्माच्या अनुषंगानं जर एखाद्या युवकाला त्रास झाला, कुठं कोणावरती अन्याय होऊ लागला, याची फक्त भणक जरी आदरणीय श्रीकांतदादांपर्यंत पोहोचली तरी तात्काळ त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे श्रीकांतदादा शिंदे. त्यांच्याविषयी बोलताना संजय राऊतांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे की आपण नेमकं कोणावरती बोलतोय. खरं तर आपल्याकडे जी हिंदुत्वाची काही दिशा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ती तर आपण पूर्णतः विसरलात. पण जी मंडळी आज त्या हिंदुत्वाला घेऊन प्रवाहित होत आहेत, पुढे जात आहेत, प्रवास करतायत, त्यांच्यावर देखील आपण आज खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत. त्यामुळे संजय राऊतांना जर आता सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी पहिली गोष्ट आपल्यावर स्वतःवरती उपचार करून घेतला पाहिजे. आणि उपचार होत नसेल तर शिंदे साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपल्याच ठाण्याच्या नगरीमध्ये जे काही मनोरुग्णालय आहे तर त्यांना कृपया दाखल करून घ्या. कारण की बाकी त्यांच्या पक्षातल्याही कोणाचं त्यांच्यावर लक्ष नाही आहे. कदाचित आपण लाखो लोकांची सेवा करताय, मला वाटतं की त्यांना त्या रुग्णालयात दाखल करून ती देखील एक मोठी सेवाच होईल. त्यामुळे संजय राऊत आपण काय बोलताय, आपण काय किती मर्यादा सोडून बोलताय हे आपण पाहणं गरजेचं आहे. संबंध हिंदू समाजातला युवक आदरणीय डॉक्टर खासदार श्रीकांतदादा शिंदेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवताना लाख वेळा आपण विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची गोवी आहे, भूमीचे मार्दव सांगे कुंभाशी रवलो. एखाद्या जमिनीतनं जेव्हा एखादं कोंब बाहेर येतो त्यावेळी त्या कोंबावरनं कळतं की जमीन काय सुपीक आहे. आदरणीय श्रीकांतदादांकडे बघितल्यानंतर, त्यांच्या संस्कार पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की होय, महाराष्ट्राचं जे नेतृत्व आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्या गतीनं काम करतायत त्याच गतीनं आदरणीय श्रीकांतदादा काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी विचार करावा, अन्यथा त्यांच्या बाबतीत आम्हाला विचार करावा लागेल.